महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जी पिंक ई रिक्षा योजना ही महायुतीच्या सरकारने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली। आम्ही 15 दिवसापूर्वी या योजनेअंतर्गत पहिलं पिंक ई रिक्षाचं वाटप नागपूरमध्ये सुरू केलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते। दुसरं याचं वाटप पुण्यामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते झालं आणि तिसरा जिल्हा, तिसरी महानगरपालिका आज नाशिकची त्या ठिकाणी ठरली। याचा एक विशेष आनंद आणि अभिमान आम्हाला निश्चितपणाने आहे। आज पिंक ई रिक्षा या योजनेच्या अंतर्गत आपण नाशिक महानगरपालिकेमध्ये साधारणपणे 1000 ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट ठेवलंय आणि आम्हाला मनापासूनचा आनंद आहे भुजबळ साहेब की 1025 अर्ज हे जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले। म्हणजे जितके आपल्याला द्यायचे त्याच्यापेक्षा जास्त झाले आणि त्याच्यामध्ये पेक्षा अधिक अर्जांना आज जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आज 25 महिलांना आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथं वाटप करत आहोत। या योजनेअंतर्गत आपण या ज्या महिला आहेत यांना लायसन्स उपलब्ध करून देणं असेल, त्यांना लोन उपलब्ध करून देणं असेल, त्यांना फक्त 10% कॉन्ट्रीब्युशन म्हणजे 12,500 त्यांना कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं। बाकी शासन लोन आणि त्याचबरोबर केंद्र शासनाची जी ई व्हेकलसाठीची सबसिडी आहे ती त्यानिमित्ताने आपण त्यांना उपलब्ध करून देतो। 5 वर्षाचं मेंटेनन्स हे एजन्सी करतं, म्हणजे 5 वर्षामध्ये कुठेही काही रिक्षाला काही अडचण झाली, ई ऑटोला काही अडचण झाली तर त्याचं मेंटेनन्स हे एजन्सी करत असतं। त्या ई ऑटोमध्ये आपण GPS ची सिस्टीम त्यांना अपलोड करून दिलेली आहे। त्यांना 21 दिवसाची ट्रेनिंग आपण त्यांना मोफत पद्धतीने उपलब्ध करून देतो। त्यांना ई चार्जिंगची सुविधा, चार्जर जे आहे ते सुद्धा आपण त्यांना उपलब्ध करून देतो आणि पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला या महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये ई चार्जिंगची जी सुविधा आहे ती सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि आमचा मानस आहे की ते जे ई चार्जिंग स्टेशन आहेत ही चालवण्याची जी काही सुविधा किंवा मोबाईल ती पण त्याच्यामध्ये पण महिलांना अधिकाधिक त्यामध्ये लाभ द्यावा, जेणेकरून एका बाजूला महिलांना रोजगार निर्मिती होते। 8 तास त्यांनी ही ई ऑटो फक्त चालवायचे, इतर 16 तास जे आहेत ते त्यांनी कुठेही त्यांचे इतर जे काही जिथे काही महिला तर अशा आहेत की ज्या 8 तास ऑटो चालवणार आहेत आणि इतर 8 तासामध्ये ते दुसरीकडे सुद्धा काम करणार आहेत। त्यामुळे अशा पद्धतीने त्यांना उत्पन्नाचं साधन देणं, ज्या त्या ई ऑटोमध्ये प्रवास करतील त्या महिलांना सुद्धा प्रवास करत असताना त्याच्यामध्ये सुरक्षित वाटेल। त्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे एक महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण उचललेलं आहे। आम्ही उबर आणि ओला यांच्या सोबत सुद्धा आम्ही करार करणार आहोत, म्हणजे त्यांची जी काही ॲप आहे उबर आणि ओलाचं त्याच्यामध्ये सुद्धा पिंक ई रिक्षाचं ई ऑटोचं ऑप्शन हे त्यांना त्या महिलांसाठी उपलब्ध राहील। आम्ही सगळ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे की जेवढे राज्यातली एअरपोर्ट्स आहेत याच्यातली फीडर सर्व्हिस जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा ई ऑटोचा सहभाग करून घ्यावा, म्हणजे एअरपोर्टवरून ज्या प्रवास करणाऱ्या महिला आहेत त्यांनी सुद्धा या ई ऑटोच्या माध्यमातून प्रवास करू शकतात। आम्ही पर्यटन विभागाला एक प्रस्ताव दिलेला आहे की त्यांनी सुद्धा एक करार आम्हाला आमच्यासोबत करावा, म्हणजे जी आपली पर्यटनाची महत्त्वपूर्ण ठिकाणं आहेत तिथे सुद्धा तिथल्या प्रवासासाठी ह्या ई ऑटो, पिंक ई ऑटो आहेत ह्या त्या निमित्ताने उपलब्ध राहतील। त्यामुळे अशा पद्धतीनं फक्त ही वाहनं त्यांना उपलब्ध करून नाही तर त्याच्यातून त्यांना उत्पन्न सुद्धा कसं मिळेल यासाठी अधिकाधिक आपण प्रयत्नशील राहणार आहोत। आपल्या नाशिक शहरातील जी महत्त्वपूर्ण ठिकाणं असतील, बस स्थानकं असतील, रेल्वे स्टेशन्स असतील किंवा विमेन हॉस्टेल असतील किंवा इंडस्ट्रियल एरिया असेल, इथं जास्तीत जास्त आम्ही जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत की तिथं ही ई ऑटोसाठी त्यांनी सुविधा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून अधिकाधिक महिलांना, वर्किंग विमेनना प्रवास करत असताना ह्या ऑटोचा जास्तीत जास्त लाभ हा त्यानिमित्ताने व्हावा। त्यामुळे आज हा महत्त्वपूर्ण उपक्रम आम्ही करत आहोत। या व्यतिरिक्त महायुतीच्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्यानिमित्ताने आणली आणि देशामध्ये अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना असतील, पण 2.5 कोटी लाभार्थी असणारी महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण त्या महिलांना आज 1500चा लाभ हा दर महिन्याला आपल्या सरकारच्या माध्यमातून, विभागाच्या माध्यमातून देत आहोत।
आम्ही काही बँकांसोबत करार केला। आज बँक ऑफ महाराष्ट्र असेल, आज जे रुपे कार्ड आपण त्यांना दिलं, जसं आपल्या प्रत्येकाच्या पाकिटामध्ये क्रेडिट कार्ड असतं, तर तशा पद्धतीने एटीएम कार्ड जसं असतं तसं हे रुपे कार्ड आहे। म्हणजे ज्यांचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अकाउंट आहे आणि 1500 त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत, तर त्यांना जर क्रेडिट कार्डचा वापर करायचा असेल तर हे रुपे कार्ड आहे आणि त्याचा वापर करू शकतात। फक्त लिकर शॉप्स मध्ये याचा वापर त्यांना करता येणार नाही आणि पानपट्टी किंवा पान शॉप जिथं आहेत तिथं या कार्डचा वापर त्यांना करता येणार नाही। बाकी ठिकाणी ते ह्या रुपे कार्ड जे आहे त्याचा वापर त्या निमित्ताने करू शकतात। कारण एका बाजूला आपण ई गव्हर्नन्स आणि ई फायनान्स जास्तीत जास्त आपण वापर करत असताना या महिलांना सुद्धा अधिकाधिक जीपे असेल किंवा त्याचबरोबर हे क्रेडिट कार्ड एटीएम कार्ड असतील याचा वापर ग्रामीण भागामधल्या महिलांना सुद्धा अधिकाधिक यावा, या दृष्टिकोनातून हे पाऊल आम्ही त्या निमित्ताने उचललेलं आहे। आज महिला व विभागाच्या अंतर्गत अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्याची संधी ही त्या निमित्ताने एक प्रतिनिधी म्हणून मला मिळाली आणि महायुतीच्या सरकारमध्ये ज्या वेळेला आपणही साहेब मंत्री म्हणून आपण सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत होतं, एक ऐतिहासिक निर्णय आपल्या विभागाने आणि महायुतीच्या सरकारने घेतला, ते म्हणजे बाळाच्या नावासमोर पहिलं त्याच्या आईचं नाव लावणं, मग त्याच्या वडिलांचं आणि मग त्याचं आडनाव। हा निर्णय घेणारं महाराष्ट्र राज्य हे देशातलं एकमेव राज्य आहे। म्हणजे महिलांचा सन्मान हा कशा पद्धतीने करावा, खऱ्या अर्थानं राजमाता जिजाऊंची ही भूमी, क्रांतिज्योती सावित्रीमाईंची ही भूमी, पुण्यश्लोक अहिल्याबाईंची ही भूमी आणि इथून अनेक संत महंत त्या ठिकाणी होऊन गेले आणि खऱ्या अर्थानं महिलांचा सहभाग सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीने राहिला। पण महिलांना समाजामध्ये समान न्याय आणि हक्क मिळण्याच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण एक लढा उभारतो किंवा प्रयत्न करतो, त्यावेळेला तिला तिच्या कुटुंबातून सुद्धा हे पहिलं पाऊल उचलण्यात यावं, या दृष्टिकोनातून लहानपणापासूनच जर बाळामध्ये हे विचार आपण रुजवले की तुझ्या आईमध्ये आणि वडिलांमध्ये काही फरक नाहीये आणि ज्या वेळेला ते बाळ व्यासपीठावरनं किंवा ते मूल त्याच्या आईचं नाव आणि वडिलांचं नाव एकत्र घेतं, त्यावेळेला त्या आईला, त्या स्त्रीला सुद्धा एक वेगळा अभिमान त्या निमित्ताने वाटत असतो आणि या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला। आज नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने सुद्धा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्या निमित्ताने घेण्यात आले। आज जी अंगणवाडी 3D अंगणवाडी ही पुढच्या कालावधीमध्ये ज्याची माहिती आपण मुख्य कार्यकारी आपल्या जे अधिकारी आहेत त्यांनी त्या निमित्ताने दिली, नाशिक जिल्ह्यामध्ये 3D अंगणवाडी ही उभारली जाणार आहे आणि मला मनापासूनचा आनंद आहे की राज्यामध्ये अजूनपर्यंत अशा पद्धतीची अंगणवाडी कधीही उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीये। नाशिक जिल्हा हा त्यामध्ये प्रथम हा प्रयोग करणारा जिल्हा ठरणार आहे आणि 3D अंगणवाडीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं नाविन्यपूर्ण आपण ज्या वेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे AI चा आपण वापर करत असतो, त्यावेळेला अशा पद्धतीच्या अंगणवाड्या सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध असणं हे मला वाटतं एक अतिशय सकारात्मक पाऊल त्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे। ज्या वेळेला आपण सॅनिटरी नॅपकिन्स आणि टॅम्पॉन्सचा प्रचार करतो, त्यावेळेला मेन्स्ट्रुअल कप याचा सुद्धा प्रचार आणि प्रसिद्धी आणि वापर हा वाढला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण हा उपक्रम हाती घेतला। आज माझ्या आशा सेविकांच्या माध्यमातून आपण हा पुढच्या आपल्या महिलांपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार आहोत आणि जे मेन्स्ट्रुअल कप्स आपण उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्याला 5 वर्ष म्हणजे एकदा तुम्हाला उपलब्ध करून दिले की 5 वर्ष त्याचा वापर हा आपल्याला करता येणार आहे। फक्त त्याची ट्रेनिंग, त्याचं प्रशिक्षण हे आपण चांगल्या पद्धतीने शेवटच्या घटकापर्यंत आपली आशा सेविका असो, आरोग्य सेविका असो किंवा अंगणवाडी सेविका मदतनीस असो यांच्यापर्यंत अधिकाधिक पोहोचवणं आहे। आपल्या 5000 अंगणवाडी इमारतींपैकी केंद्रांपैकी आपण 3500 अंगणवाडी केंद्रांना पाणी पुरवठा आणि त्याचबरोबर 4116 अंगणवाडी केंद्रांना शौचालय सुविधा हे त्या निमित्ताने उपलब्ध करून देत आहात। त्याचबरोबर वीज पुरवठा सुद्धा अंगणवाडीमध्ये असावा, कारण एका बाजूला आपण अंगणवाडी स्मार्ट करत असतो, पण ती स्मार्ट करत असताना तिथे इलेक्ट्रिफिकेशन असलं पाहिजे, तिथे इलेक्ट्रिसिटी उपलब्ध असली पाहिजे। या दृष्टिकोनातून जी आपण पावलं उचललेली आहेत ती निश्चितपणाने कौतुकास्पद आहेत। स्तनपान जनजागृती असेल, पहिल्या 1000 दिवसाचा जो आपला अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या माध्यमातून जो उपक्रम असतो, एखादी गरोदर माता
ज्या वेळेला ती स्त्री गरोदर होते, त्याच्यानंतर तिची डिलिव्हरी होते, बाळाचं संगोपनापर्यंत सर्व काळजी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस घेत असते. घरातल्या कुटुंबातील व्यक्तीला पहिली बातमी पोहोचायच्या आधीच आमच्या अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकाला कळतं की ही माझी भगिनी ही गरोदर आहे आणि तिच्या संगोपनाची काळजी जितकं तिचं कुटुंब घेतं तितकंच माझी ही अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविका घेतात. त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांच्या हाती आपण हा उपक्रम घेत आहोत. आपण विभाग म्हणून सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये धारावी मिशन हा आपण उपक्रम हाती घेणार आहोत. आणि मला मनापासूनचा आनंद आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या महायुतीच्या सरकारने पहिल्या 100 दिवसाच्या कार्यकाळामध्ये जे काही उपक्रम हाती घेतला, प्रत्येक विभागाला, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना, प्रत्येक आयुक्तांना, प्रत्येक जिल्हा परिषदेला काही टार्गेट सेट करून दिलेले होते. त्यामध्ये महिला व बाल विकास विभाग आज पहिल्या 100 दिवसामध्ये प्रथम क्रमांकावर आला. आणि याचं श्रेय हे फक्त विभाग म्हणून आम्हाला लोकप्रतिनिधींना किंवा मंत्री म्हणून मला किंवा आयुक्त म्हणून किंवा सचिवांना नाही, तर माझ्या प्रत्येक अंगणवाडी सेविकेला, मदतनीसेला, त्याचबरोबर खालचे आमचे जे सर्व कर्मचारी आहेत, सुपरवायझर आहेत, CDPO आहेत, आमच्या आयुक्त कार्यालयातील सुद्धा म्हणजे ICDSचे सुद्धा आहेत, यांना सगळ्यांना त्या निमित्ताने जातं. आणि आज नाशिक जिल्हा परिषदेला सुद्धा पहिल्या 5 क्रमांकांमधला जो मान आहे तो आपल्या जिल्हा परिषदेला सुद्धा मिळालेला आहे. त्याचा सुद्धा विशेष आनंद आणि अभिमान आहे. अशाच पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला काम करायचंय. लेक लाडकी योजना ही अधिकाधिक आपल्याला प्रसिद्ध करायची आहे, कारण लेकीचा जन्म झाल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये त्याच्या खात्यामध्ये 5,000 इतकी रक्कम जमा होणार आहे आणि ती 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 इतकी रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये जमा करून देणारी ही आपली लेक लाडकी योजना आहे. त्याचंही वाटप आपण आज त्या निमित्ताने केलं. नाशिक जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम जे आपण राबवले त्याच्यामध्ये कुपोषणावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे काही उपक्रम हाती घेतलेले आहेत, सॅम बालकांची संख्या जून 2024 मध्ये 952 होती, ती मार्च 2025 अखेरीस 355 वर आलेली आहे. आता 355 वरून ती आपल्याला अधिक कमी आणायची आहे. त्याच्यासाठी आपण काही उपक्रम हे त्या निमित्ताने हाती घेतलेले आहेत. त्यामुळे अधिकाधिक मी आपल्याला या निमित्ताने शुभेच्छा देते. आमची काही दिवसांपूर्वीच पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या जन्मभूमीमध्ये चौंडीमध्ये अहिल्यानगरमध्ये एक कॅबिनेटची मंत्रिमंडळाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झाली, मार्गदर्शनामध्ये झाली. आणि त्याच्यामध्ये महिला व बालविकास विभागाने आदिशक्ती समिती आणि आदिशक्ती पुरस्कार हा एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि या समितीचं उद्दिष्ट हेच आहे की अगदी गाव पातळीवर महिला व बालविकास विभाग आणि शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या महिलांसाठी आणि बालकांसाठी ज्या विविध योजना आहेत त्या आपल्याला अतिशय ग्राउंड लेवलवर गाव पातळीपर्यंत आपल्याला राबवायच्या आहेत, आपल्याला तिथल्या नागरिकांपर्यंत आणि लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. आणि जे सर्वोत्कृष्ट चांगलं काम करतील त्यांना तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय आपण पुरस्कार देणार आहोत. आणि या आदिशक्ती समितीच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांमध्ये आपण त्यांच्यासाठी जे काही शासनाच्या माध्यमातून उपलब्ध आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या जिल्हाधिकारी यांच्या आणि लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या कालावधीमध्ये जे काही जिल्ह्यातील मंत्री महोदय असतील, सर्व लोकप्रतिनिधी आहेत, यांच्या आपण मार्गदर्शनाखाली हे काम हे त्यानिमित्ताने करायचे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या ज्या अंगणवाडी सेविका यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं त्या महिलांना लाभ आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. त्यांना 50 रुपयाचं इन्सेंटिव्ह प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे आपण दिलेला आहे. आणि तो सुद्धा निधी हा आपण त्यांच्या खात्यामध्ये हा अंगणवाडी सेविकांना उपलब्ध करून दिलेला आहे. डॉक्टर आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिर हे आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आपण आयोजित केलेलं असतं. म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या आमच्या बालकांच्या आणि गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेतात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही आमच्या विभागाची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी विशेष आरोग्य शिबिर म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची आरोग्य तपासणी केली जाते. हे डॉक्टर आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिर हे सुद्धा आपण पुढच्या या वर्षाचं
जो उपक्रम आहे तो आपण लवकरच सुरू करणार आहोत आणि यंदाच्या वर्षीपासून आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस फक्त यांचीच आरोग्य तपासणी नाही तर त्यांच्या सहित त्यांच्या कुटुंबाची सुद्धा आपण मोफत आरोग्य तपासणी हे आपण या शिबिराअंतर्गत करणार आहोत। त्यामुळे त्यांच्याही कुटुंबाची काळजी हे शासन त्या निमित्ताने घेणार आहे। पुढच्या कालावधीमध्ये महिला व बाल विकास विभाग हे 90% पेक्षा अधिक भरती करणारं हे एकमेव त्या ठिकाणी विभाग ठरणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून जून महिन्याचा पहिला हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र याचवेळी एक मोठी माहिती समोर आली आहे। अर्जांची छाननी केल्यानंतर शासनाच्या विविध निकषांमध्ये बसत नसल्याने राज्यातील सुमारे 9 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत। यामागील नेमकी कारणे काय आहेत आणि योजनेची सध्याची स्थिती काय आहे याचीही सविस्तर माहिती। हप्त्याची सद्यस्थिती। पहिला हप्ता जून 2025चा 1500 रुपयाचा पहिला हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पडताळणी अर्जदाराने दिलेली माहिती आणि सरकारी विभागांकडील उदा आयकर विभाग आरटीओ माहिती यांची काटेकोर पडताळणी केली जात आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पैसे जमा होत आहेत। यामुळे काही जणींना हप्ता मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो। सुमारे 9 लाख महिला अपात्र का ठरल्या। या योजनेचा लाभ केवळ गरजू आणि पात्र महिलांपर्यंतच पोहोचावा यासाठी शासनाने अत्यंत कठोर निकष ठेवले आहेत। अर्ज भरताना अनेक महिलांनी चुकून किंवा माहिती अभावी अर्ज भरले होते। मात्र शासनाच्या पडताळणी प्रक्रियेत खालील कारणांमुळे अनेक अर्ज बाद ठरले आहेत आणि हा आकडा माध्यमांच्या वृत्तानुसार सुमारे 9 लाखांच्या घरात आहे। अपात्रतेचे मुख्य निकष खालीलप्रमाणे आहेत। 1. कौटुंबिक उत्पन्न। ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्या कुटुंबातील महिला अपात्र आहेत। आयकर विभागाच्या मदतीने ही माहिती तपासली जात आहे। 2. चारचाकी वाहन। कुटुंबाच्या मालकीचे ट्रॅक्टर वगळून इतर कोणतेही चारचाकी वाहन उदा कार जीप असेल तर त्या कुटुंबातील महिला योजनेसाठी अपात्र आहेत। 3. शासकीय नोकरदार। कुटुंबातील कोणताही सदस्य केंद्र किंवा राज्य शासनाच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरदार असेल किंवा निवृत्तीवेतन पेन्शन घेत असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। यामध्ये कंत्राटी आणि मानधनावरील कर्मचारी वगळले आहेत। 4. आयकरदाते इन्कम टॅक्स पेयर्स। कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असेल तर त्या महिला अपात्र ठरतील। 5. इतर शासकीय योजनेचा लाभ संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेसारख्या इतर योजनांमधून दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। 6. लोकप्रतिनिधी। जर महिला स्वतः किंवा तिच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य असतील तर त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही। सरकारची भूमिका आणि पुढील प्रक्रिया। शासनाने स्पष्ट केले आहे की योजनेतील गैरप्रकार टाळण्यासाठी आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंतच पैसा पोहोचावा यासाठी ही कठोर पडताळणी आवश्यक आहे। पारदर्शकता। विविध शासकीय विभागांकडून डेटा मिळवून ही छाननी होत असल्याने प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न आहे। काय करावे? ज्या महिलांना खात्री आहे की त्या सर्व निकषांची पूर्तता करतात पण तरीही त्यांना हप्ता मिळाला नाही त्यांनी काही काळ प्रतीक्षा करावी। अधिकृत माहिती। कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता योजनेची अधिकृत माहिती लाभार्थी यादी आणि अर्जाची स्थिती तपासण्यासाठी शासनाच्या https://ladkibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटलाच भेट द्यावी। थोडक्यात योजनेचा लाभ मिळत नसल्यास वर दिलेल्या अपात्रतेच्या निकषांमध्ये आपण किंवा आपले कुटुंब बसते का हे प्रथम तपासावे। शासनाच्या कठोर पडताळणीमुळेच सुमारे 9 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे।